मुलं गुन्हेगारीकडे का वळतात? म्हणजे त्यांच्यामध्ये प्रवृत्ती असते किंवा त्यांना वाटतं हे नॉर्मल आहे, एस्पेशली सेक्शुअल ऑफेन्सेस किंवा कन्सेन्शुअल सेक्स अंडर एज मुलांमध्ये. ते हे का होतं? सेक्शुअल ऑफेन्सच्या आधी ना थोडं ब्रेनचं स्ट्रक्चर बघूया. प्री फ्रंटल लोब डेव्हलप व्हायला ना थोडं मी बऱ्याच ठिकाणी हे सांगितलेलं असेल, बोललेलं असेल, पण ह्याच्याशिवाय महत्त्वाचं कारण नाही आहे. प्री फ्रंटल लोब हा 18 वर्षापर्यंत हळूहळू डेव्हलप होतो. म्हणजे 18 बड्डे आला की उद्या डेव्हलप झाला असं नाही, पण तो होतो. तुलनेने लिंबिक पार्ट हा पहिल्यापासून डेव्हलप होत असतो, ज्याला लिंबिक प्रणाली असं म्हणतात. तर म्हणून जन्मलेलं मूल हसतं, रडतं, जन्मलेलं मूल आपण विचार करतंय असं नाही म्हणत. ते त्या पद्धतीने त्याच्या इमोशन्स दाखवतात. आणि ह्या इमोशनल दाखवणारा लिंबिक पार्ट पहिल्यापासून डेव्हलप होत 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 जास्त जुना असतो, पॉवरफुल होतो. कारण तुलनेने प्रीफ्रंटल लोब कानामागून आलाय आणि तो कानामागून आल्यामुळं त्याला थोडंसं डेव्हलप व्हायला वेळ लागणार आहे. मग जर ते वेळ लागणार असेल तर म्हणून सरकारने ठरवलं 18 वर्ष वय. म्हणजे बटन दाबायला याला फारशी अक्कल लागत नाही, किंवा आपण घरातली सगळीच यंत्र हाताळायला. पण कोणतं बटन दाबावं ह्याच्यासाठी मात्र तुम्हाला वोटिंगचा अधिकार द्यायला थांबवलेलं असतं. इथं काही पॉवरची गोष्ट नाही आहे. पॉवर तुमच्या 76 वर्षाच्या म्हाताऱ्या आजीपेक्षा तुमच्यातच जास्त असेल की तुम्ही ती 10 बटणं दाबाल एका वेळी. पण कोणतं बटन दाबावं ह्याचा सारासार विचार होण्यासाठी तो प्रीफ्रंटल लोब मदत करतो. त्याऐवजी लिंबिक पार्ट काय करतो? तुला जे योग्य वाटतंय ते कर, तुला जे छान वाटतंय, तुला पैसे दिले ना चल करून टाकायचं सांग. रस्त्यावर गाडी काढताना ह्या मुलांना 12-13 वर्षापासून सुद्धा गाड्या येऊ शकतात. कारण इट्स अ मशीन. कॉम्प्युटर येतं यांना, हातातला मोबाईल चालवता येतो. तर यांना टेक्नॉलॉजी शिकवायची गरज नाही आहे, यांना येतं. ते गाडी चालवणं पण 2 दिवसाचं काम असतं त्यांच्यासाठी, त्यांना येतं. पण गाडी रस्त्यावर काढल्यावर स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या जीवाची जबाबदारी ही घेण्यासाठी प्रीफ्रंटल लोब पाहिजे. आणि प्रीफ्रंटल लोब डेव्हलप न झाल्यामुळं ह्या सगळ्यांचे आधीचे गुन्हे जास्त असतात. मोबाईलमध्ये कित्येक गोष्टी ओपनली दाखवलेल्या आहेत. म्हणजे इम्पल्सिव्ह बिहेवियर होते का? इम्पल्सिव्ह बिहेवियर त्यांचं जास्त असतं. मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी हाताशी आहेत. पूर्वी ब्ल्यू फिल्मसाठी लोक कुठं कुठं फिरायचे, सीडीचे मोठे बाजार असायचे. आता त्याची काहीच गरज नाही आहे. आता सगळं तुम्हाला ते म्हणतात 18 वर्ष नियम आहे म्हणून, पण कोण बघणार आहे? म्हणजे नेटफ्लिक्सवर जरी 18 वर्ष लिहिलं त्यांनी ऑन होत नाही का त्यांच्या हातून? फक्त त्यांनी तुम्हाला सांगितलं बघा बाबा की आम्ही हे सांगतोय आधीच की ही ए रेटेड आहे, हे +16 आहे. तुम्ही नाही ऐकायचं ठरवलं तर तुमची मर्जी, त्याच्यावर जबाबदारी त्यांची नाहीच आहे. त्यामुळे त्यांच्या हाताशी जे येतं त्या सगळ्यांनी पण त्यांच्यावर खूप परिणाम होतो. आणि ती सेक्शुअल रिलेशन ठेवण्यासाठी काही फार हुशारी लागत नाही, पण ती जबाबदारी घेणं, त्याच्या कॉन्सिक्वेन्सेसची माहिती असणं, हे केलं तर काय होईल, हे कोणाबरोबर करू शकतो, ही माहिती जी असते ती घ्यायला त्यांना तेवढं हुशारी त्यांच्यामध्ये नसती, कारण बिचाऱ्यांचं प्रीफ्रंटल लोब डेव्हलप नाही आहे. जेव्हा एका बहीण भावांची केस झालेली होती आणि या बहीण भावांच्या केसमध्ये त्या मुलांनी हे बघितलेला होता, व्हिडिओ बघितला. आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला असं वाटलं हे करून बघितलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर ते 8वीमध्ये ते त्यांचं शाळेमध्ये तो धडा 8वीमध्ये आहेच आहे त्यांना तो एक चॅप्टर. त्या चॅप्टरनंतर पण ह्याची उत्सुकता जास्त चाळवली आणि त्यांच्यामध्ये ते बहिणीबरोबरच केलं. बहिणीने पण पाहिलेलं होतं, त्यामुळे ते दोघांनीही करायचं ठरवलं. याच्यामध्ये तो मुलगा जरी 376 आणि पॉस्कोमध्ये आलेला असेल तरी मी जेव्हा त्याला पाहत होते तेव्हा माझ्यासाठी तो व्हिक्टिमच वाटत होता. मला तो ॲक्युज्ड वाटतच नव्हता, कारण दोघांनी मिळून ठरवलं होतं आपण असं करूया म्हणून. त्यांच्या त्या रिलेशन्सच्या मर्यादा, बहिणीबरोबर करू शकतो की नाही, आपण 18च्या आधी असताना करू शकतो की नाही, या सगळ्याची चर्चाच नाही आहे त्यांच्याबरोबर. आणि ती चर्चा नसल्यामुळे त्यांच्यासाठी सोपं होतं ते बहीण भावांचं करणं. आणि बाहेरून बघणाऱ्याला वाटेल बापरे किती हा बहिणीवर करतो, म्हणजे काय ह्याची हे असेल. पण तुम्ही मुलांशी बोला तर अगदी साधं मूल ते म्हणतात दीदी मुझे पता नाही था, मुझे सच में पता नाही था, मैं नहीं करता था. आता विश्वास किती ठेवायचा, काही पण खोटं सांगतात असं म्हणणारे म्हणू शकतात. माझ्यातला सायकोलॉजिस्ट म्हणतो नाही, त्याची ती बाजू पण मला ऐकावी लागेल की तो काय म्हणतोय, का नाही मग माहिती होतं. कुठं मोरल्ससाठी स्टोरी सांगितल्या जातात आता, कुणाकडे वेळ आहे? आपल्याला मोरल्ससाठी सुरुवातीला स्टोरी सांगायला लागायचे. तात्पर्य, प्रत्येक गोष्टीचं तात्पर्य असं म्हणून जे सांगितलं जायचं ते कोवळ्या मनावर बिंबवलं जायचं.
खोटं बोलू नये, खोटं बोलू नये असं जेव्हा लहानपणी आपण 10 वेळा ऐकतो, तेव्हा मोठं झाल्यावर खोटं बोलत नाही असं नाही, पण खोटं बोलताना आतला ऑब्झर्वर सांगतो बघा, खरं तर तू बोलणं चूक आहे, पण तू बोलतीयस. या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या गेल्या लहानपणी. मर्यादा, सेफ टच, अनसेफ टच या गोष्टी गृहीत धरतो. कळतं आपोआप. आम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला नको सांगे ना, कारण तुमच्यासमोर ते नव्हतं. मी तर पालकांना हे पण विचारते, आम्ही नव्हतो त्यावेळेस, आम्ही किती खेळायचो. तुमच्याकडं मोबाईल असला असता तरी तुम्ही खेळायचा असं होतं का? तुमच्याकडे मोबाईल नव्हतं म्हणून तुम्ही खेळला. आपण जर त्या वयात मोबाईल असला असता तर टी व्ही बघतच होतो आपण. टी व्हीवरून दूरदर्शन, शाप की वरदान ह्याच्यावर दरवर्षी निबंध लिहावे लागायचे. त्यांच्या हातात मोबाईल आला, आता मोबाईल शाप की वरदान लिहा. पण परिस्थिती तीच आहे, ते वय आहे. ते आपण खूप ग्रेट होतो आणि ते नाहीत बरं का तसे. असं पिढीचा फरक नाही आहे, हे ते वय आहे. त्या वयामध्ये ते टेम्पटेशन्स जास्त हे होतात. आणि मग मोबाईलवर जर रोज हे बघितलं, सतत हे बघत राहिलो, मराठी सिरियलमध्ये राहिलं नाही, हिंदीमध्ये राहिलं नाही, गरज नाही तुम्ही पॉर्नपर्यंत जा, उत्सुकता चाळवायला आणि ते इमोशन्स आधीच हाय हार्मोन्स आहेत त्याच्यात हे बघितलं की अर्थातच हे सगळे ऑफेन्सेस होतात. मुलगा मुलगी फक्त मुलांना ब्लेम केलं जातं, मुलांवर आरोप केले जातात, पण इक्वली मुलींची पण ती जबाबदारी असते आणि मुली टाळत नाहीत. म्हणजे जेव्हा कन्सेन्शुअल सेक्स झालेला असतो तेव्हा कुठलीही मुलगी असं खोटं बोलून म्हणत नाही की नाही मी केलेलंच नव्हतं. पण ते केस मुलांवर होणार आहे आणि मुलींना थोडंसं, कारण कॉन्सिक्वेन्सेस पण मुलींना जास्त. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.